आणि पाहिलं जाईल. दादा कॅमेरा एक असल्या कारणामुळे रिव्ह्यू दिला जाणार नाही याची दक्षता घ्या. ऑफिशियल पंच जे डिसिजन देतील लीना तारेकर ऐका, ते तुम्हाला मान्य करावं लागेल. ओके हां धन्यवाद. आणि लेग बिफोर द विकेट नसेल, LBW नसेल, हा 40+ नियम आहे. दादाचा पुढचा चेंडू कपिल भोरसाठी पडतोय. बघा बॅट चोरतात, पुन्हा एकदा सामना सुरुवात. पंच आपण बघतो एक ओवलेचे पंच वैभव म्हात्रे पप्पू आणि दुसरे आत्माराम शेठ कोहली कोमरपुजे. पुढचा चेंडू नरेश गायकवाड वर, इथे मात्र हा ऑप्शनला सोडून जाणारा चेंडू. नरेश गायकवाड हल्ला करण्याचा प्रयत्न येतोय, परंतु बघा पॉवर प्लेचा षटक हाताळतोय नरेश गायकवाड. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या लगत आहेत. पुन्हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र सुरक्षित रक्षक पाहायला मिळतं महेश पाटील यांचा दमदार 22च्या स्वरूपामध्ये धावा आली. स्कोअर कार्डवर स्कोअर झाला आतापर्यंत पाहायला गेले तर 3 धावा धावफलकावर मान्यवरांची मान्यवर पाहायला मिळाली. हा षटक संपल्यानंतर दादा तुमच्या शुभ असतो. ओ दादा बघा क्षेत्ररक्षण मात्र दमदार पाहायला मिळतं. मच्छिंद्र मोकळा झाले होते बॅकअप करण्यासाठी. सुहास पाटील उरण 40+ मास्टरचे कार्याध्यक्ष आणि एक परशुराम पाटील. इथे मध्ये बघा बघा क्षेत्ररक्षण वा एका हातामध्ये चेंडू अडवलाय आणि फिरकी पण दमदार. सोनिया गायकवाड बाउंड्रीवर आहे, तिकडे रत्नदीप पाटील बाउंड्रीवर आहे. लॉंग ऑफ आणि मिड विकेट वर क्षेत्ररक्षण सजवलंय. ऑफ साइड पूर्ण खाली आहे. पुन्हा हा चेंडू बघा आणि चेंडू मच्छिंद्र मोकळा चेंडूच्या मागे सुंदर क्षेत्ररक्षण. नरेश गायकवाड गोलंदाज. शेवटचा चेंडू असे पहिल्या षटकातील एक गेलेला असा दमदार होतोय ना की स्टाईल मध्ये पण पर्सनॅलिटी मध्ये काय समजत नाही कराव्याचा आहे की पारगावचा आहे. अराउंड द कार्पेट बघा वाह काय चेंडू पकडला मामेने नितीन म्हात्रे. दुसरा गोलंदाज लगेच यूज करा, आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. 4 षटकाचा सामना 4 गोलंदाज वापरले जातील. गुरुनाथ पाटील साहेबांना विनंती करतो की आपण मच्छारी स्थानापन्न व्हा. गुरुनाथ पाटील साहेब पंच आप्पा प्लीज 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 स्पीडअप करा प्लीज. 4:15 वाजले, 4चा डाऊन झालाय. निनाद तारेकर आलेत. निनाद तारेकर वैयक्तिक पहिले सांगितले दुसरे षटक हाताळण्यासाठी निनाद तारेकर गोलंदाज आणि सचिन पाटील यशांपासून थोडासा वंचित. लॉंग ऑफ लॉंग ऑन स्क्वेअर लेग वाइडिश मिड विकेट डीप स्क्वेअर लेग फाईन लेग कव्हर पॉइंट डीप मिड विकेट असं सजवलेलं क्षेत्ररक्षण. बॉलर कीपर 2 अंपायर्स. Remaining 24 deliveries. First inning, first over progress, first over complete, second over progress. निनाद तारेकर पहिला चेंडू फेकावून दिला मेडिकल क्षेत्राकडे. सर्वात लांबीचा गगनचुंबी चुम्मा दे दे षटकार. आणि आज मात्र हॅक डे, उद्या मात्र किस डे आहे. कोण कोणाला काय किस घेणार बघूया. फक्त वाईटलाच घ्या नाही तर मार्का शिव. सांगायची धावसंख्या 12. दोघांना विचारतोय. एकाचा लेट करंट आहे. 12 धावा धावफलकावर. लाईव्ह मध्ये टीव्ही मध्ये पिक्चर लेट दिसतं ना, जरा इंटरव्ह्यू येतो. निनादचा पुढचा चेंडू धावसंख्या 12 झाली. पाहूया पुन्हा एकदा चेंडू आतमध्ये आला. बघा पंच काय जबरदस्त प्रोफेशनल ऑफिशियल नाव वाजलेले कसलेले मुरलेले गाजलेले जिंकलेले पंच कधी ना वाजलेले. पुढचा चेंडू पुन्हा एकदा
उडाला नाही बोलालो गेम गई 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 6 रन संघाची धावसंख्या 18 एक षटकार एक चौकार आलाय 18 धावा धापलकावर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर निनाद तारेकर मात्र प्रति हल्ल्यावर हल्ले होतात फलंदाज मात्र करावे संघाचा जबरदस्त आहे परंतु पारगाव संघामध्ये पण 2 वाघ आहेत चित्ते की काटे की टक्कर बिग फाईट मॅच पाहायला मिळेल बघा क्षेत्रक्षेत्रामध्ये थोडंसं बदल निनाद तारेकरचा तिसरा चेंडू पुन्हा एकदा जसा पडला तसा मात्र गेला विजयशेठ गायकरच्या बॅनरला स्पर्श करण्यासाठी हा आलाय 2 षटकार 1 चौकार आतापर्यंत 12-4 3 षटकार माझ्या इथे मात्र पाऊस पडलाय इथे मात्र समालोचकाला सुहास भाऊने पाऊस पडला इथे मात्र गोलंदाज वॉशिंग पाउडर निर्मा दूध की सफेदी निर्मा से आई और धो धो धुलाई धावा आल्यात 24 ज्या दिल्यात त्या वसूल करण्याची क्षमता आहे पारगाव संघामध्ये सुहास पाटीलने काहीतरी कानमंत्र दिलाय आणि आता मात्र यष्टीरक्षक चेंज झालाय तर गोलंदाजी कशी करावी तर सचिन पाटील आता सीमारेषेवर पाठवलाय बघा सोनिया गायकवाड आहे नरेश गायकवाड आहे रत्नदीप पाटील परशुराम पाटील राजेश पाटील महेश पाटील निनाद तारेकर मच्छिंद्र मोकल आणि नितीन म्हात्रे असा हा 11 जणांचा स्क्वॉड निनादचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा धक्का ठोकम चौथा षटकार रेकॉर्ड ब्रेक अंगद पाटीलची पिसा उपटली होती सोनाने इथे मात्र 4 चेंडूवर 4 षटकार विक्रम होतोय का दिगाडीचा एक खेळाडू सकाळी आला होता 6 चेंडूवर 6 षटकार मारले होते तो विक्रम इथे पाहायला मिळतोय का बघूया की 2 चेंडू आहेत आणि बॅट्समन आपण पाहतो जबरदस्त कामगिरी करतोय तो मात्र राजेश म्हात्रे फक्त 2 सिंगल घेतलं नंतर षटकार .666 स्कोर झाला 30 बिचारा जेवला नाही सकाळपासून 30 धावा धापलकावर पाचवा षटकार षटक संपलं अतिशय महागडे षटक 36 धावा दिल्यात 6 चेंडूमध्ये निनाद तारेकरने नरेश गायकवाडने 6 चेंडूमध्ये फक्त 6 दिल्या होत्या म्हणजे बॉल टू बॉल गोलंदाजी केली निनाद तारेकरने 6 चेंडूमध्ये 30 धावा आपल्या गोलंदाजीमध्ये आता आलेत गोलंदाज हे केबी काकाचं मैदान आहे आणि या मैदानावर धावा होतात निवृत्ती दादा या मैदानावर धावा होतात आपण सकाळपासून सामन्याचा किरण पाटील सकाळपासून सामन्याचा आनंद घेतला धावा होतात धावा करणं गरजेचं आहे टोटल धावा झाल्या सकाळपासून 602 बघा जबरदस्त अचूक माहिती बॉलर सचिन पाटील सुहास पाटील यांचे छोटे बंधू सचिन पाटील कमबॅक करावे लागेल एक जबरदस्त गोलंदाज आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये नरेश दादाचा 6 निनादच्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये 30 आता मात्र 2 षटक बाकी आहेत मच्छिंद्र मोकल लक्ष केंद्रित करा सचिन पाटील दमदार फलंदाजी राकेश म्हात्रे आणि कपिल भोईर हा चेंडू सुरत क्षेत्रक्षेत्र पाहायला मिळतोय महेश पाटील पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात पाहायला मिळेल षटकातील पुढचा चेंडू पारगाव विपक्ष करावे असा सामना झाला पहिल्या क्षेत्रात आलोय आणि सचिनचा पुढचा चेंडू पडतोय तो मात्र राजेश म्हात्रेसाठी करावे संघाच्या पुन्हा एकदा नरेश गायकवाडच्या डोक्यावरनं चेंडू गेला काय फलंदाजी पाहायला मिळतो करावे पोटी बस जबरदस्त संघाची धावसंख्या लवकर लागतो मात्र 41 4 षटकांचा सामना किरण दादा पाटील काय फलंदाजी होतोय करावे संघ जबरदस्त आपला 2 इनिंग ईट का जवाब पत्थर से प्रत्येक
प्रत्येक गोलंदाजावर एक नरेश दादा सोडला तर प्रत्येक गोलंदाजावर प्रति हल्ला. पहिल्या षटकामध्ये नरेश गायकवाडच्या फक्त 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 30 आणि तिसऱ्या षटक टाकतोय सचिन. आतापर्यंत धावा दिल्या 5. करावं तर काय करावं, कशा प्रकारे या फलंदाजाच्या पायाला बेरा बांधाव्या लागतील, काही तर कळावे लागेल. बघूया, करावेला कैद करावं लागेल पारगाव संघाच्या गोलंदाजांना. हा चेंडू, असे चेंडू टाकावे लागतील. परंतु बघूया, ब्लॉकाचा मारा, ब्रह्मास्त्राचा वापर ना, शेंगाने नाना डायरेक्ट डिस्काउंट बुंदा. सचिन पाटीलचा पुढचा चेंडू. आता मात्र थोडंसं कमबॅक केलंय. या षटकातील तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळेल. वेळेशन बदललं, अरंग कार्पेट चेंडू खाली आला. मीना तारेकर फेकी चांगली होते. संघाची धावसंख्या लवकर लागते ती मात्र आतापर्यंत 42. इथे मात्र आयोजनामध्ये कशाची कमी नाही. सकाळी आम्हाला सागर वडवीने केली दिली, आता पण चालू आहेत. का बस तुम्ही. आणि पुन्हा एकदा हा चेंडू सीमापार एव्हर कॉलनीचा ब्रँडेड षटकार. 6 धावेला संघाची धावसंख्या पुढे सरकली. धावांचा डोंगर 48. जाऊ ओपनिंगला आपण दोघं जोडीनं धावांचा डोंगर विरुद्ध संघावर. कोणी षटकार मारल्यावर चेंडू आई सीमापार. उलव्या गावामध्ये क्रिकेटला बहर आलाय रे. 4 षटकांचा सामना. पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये 30, तिसऱ्या षटकामध्ये दिल्या सचिनने 12. म्हणजे सचिनने थोडा कमबॅक केलाय. आता गोलंदाज संस्कार स्पोर्ट्सची बॅट घासून पुसून बनवणारा गोलंदाज राजेश मोतीराम पाटील, मॅन फ्रॉम पारगाव. कैलाजी पोरजी आनंद घेतोय. अलीबाग के जमाए डांसर में रहते, इनका भाई किशोर फोरजी दिख नहीं रहा है, किधर है? अरे किशोर फोरजी डांसर वाला ऑलराउंडर फेमस झाला. आइए आइए इधर आइए भाई, आप लेजेंड है, इधर ऊपर आइए, आपका स्वागत होगा. आप लेजेंड, इधर आओ ना किशोर भाई. माझ्या शब्दाला मानणं दे नाही देत काय बोला फक्त तुम्ही. यावरती या. आले आमचे किशोर पोरजी साक्षी एंटरप्राइजेस LBW दिलेला आहे. LBW आउट आहे. पंचांचा निर्णय अंतिम मानला जाईल. अनाउन्समेंट झाली होती, क्षमा असावी. आता 40+ स्पर्धा असल्यामुळे LBW नसतो, पण इथे आहे. धन्यवाद. थांबा जरा, किरण पाटील सांगतील. आम्ही सकाळीच अनाउन्समेंट केली होती, LBW आउट आहे. आपण जर लाईव्ह बघितले असेल सकाळी तर मला वाटतं तुम्हाला माहिती असेल. जर तुम्ही लाईव्ह बघितली नसेल तर मग आम्ही सांगू शकत नाही, किंवा पंचांना आपण विचारायला हवं होतं. LBW आउट आहे म्हणजे क्रिकेटचे सर्व नियम इथं गृहीत धरले जाणार आहेत. म्हणून मागाशी मला वाटतं LBWची आपली पण पारगाव सगळ्यांनी केली नाही, त्यांना आउट आहे. तुम्ही विचारायला पाहिजे होतं अंपायरला. धन्यवाद दादा, सर्व नियम समजावून सांगितलेले. तर आता मात्र ज्याने जबरदस्त फलंदाजी केली तो मात्र राजेश म्हात्रे. आतापर्यंत 14 चेंडूमध्ये 37 धावांचं योगदान, दमदार खिलाडी. तर गोलंदाज राजेश पाटील, बॅट्समन नेम प्लीज. भूषण भोईर. नवी मुंबई एरियातील हा संघ आहे बरोबर ना, काराबे संघ, आणि पारगाव पनवेल तालुक्यातील हा संघ. बघा आयोजन कसं करावं आणि ते कसं निभावं त्याचा प्रात्यक्षिक पाहायला मिळतोय. बघा प्रत्येक खिलाडूला एक किला दिला जातो एनर्जी ड्रिंक्स, एनर्जी वाढवण्यासाठी. सेहत के लिए अच्छा आहे. जसं पक्ष्याला खायला लागतं, पोपटाला पिरू लागतं, काही प्राण्यांना काय पण लागतं. बघूया
आणि इथे मात्र कोणाला काय लागतं बघा. आणि आला टप्प्यावर थांबले. टप्पा मात्र गेला. हा केवी काका मैदान आहे. इथं टप्प्यावर थांबला. चेंडू गेला. इथं थांबला तर संपला. स्कोर गार्डवर स्कोर 53. इथं लेट करंट आहे बघा. लहान मुलं पण आलो. लेदरचा आमच्या महिला भगिनी पण सामन्यात आनंद घेतात. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. एका बाजूला आपण लेदर क्रिकेट पाहतो. टेक्निकल क्रिकेट केवी काका मैदानावर सर्वच काय जॉगिंग पण चालतंय. सर्व फुटबॉल टेनिस क्रिकेट व्हॉलीबॉल सर्व काय चालतंय या मैदानावर. सोन्याच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. डॉक्टर पण आले मिथून हिराजी पाटील विश्वी. पण इथे मात्र त्यांचा सर्व काही चालतो. आणि आज मात्र धंद्याचा दिवस पण इथे आलेत. काय करणार आता. उलवालोड मध्ये पेशंट भेटायला पाहिजेत ना. आता कोणाला काय इजा झाली. इंजेक्शन फी किती मला माहित नाही. स्कोर झालाय 53. प्रणय मात्र मोरावरनं इथं बुलंद केलंय. गाव जवळ आहे. फक्त 1 किलोमीटरचं अंतर म्हणजे. हॅलो. याच दरम्यान आगमन झालेलं आहे. सॅसी केकचे ऑनर आकाश भाऊ म्हात्रे यांचं या व्यासपीठावर आगमन झालंय. तर सॅसी केक कडून अर्थात आकाश भाऊ म्हात्रे यांच्याकडून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी जी सायकल आहे ती सायकल त्यांच्याकडून पुरस्कृत केली गेली आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचं या स्पर्धेमध्ये धन्यवाद आणि सहर्ष स्वागत करत आहोत. थँक्यू व्हेरी मच. आणि त्यांच्यासोबत दिवाले गावचे उमेश ब्रास बँड मास्टर हे देखील त्यांच्यासोबत आलेले आहेत. त्यांचं देखील आम्ही स्वागत करत आहोत. राजेश पाटीलचा हा चेंडू. पंचांचा खराब चेंडू इशारा. पंच पप्पू वैभव म्हात्रे यांचा खराब चेंडूचा इशारा आलाय. ओवल्याचे पंच आणि दुसरे आमचे कोमर भुजाचे आप्पा म्हात्रे कोली आप्पा कोली सर्व समास आहे आप्पा. स्कोर गाडी स्कोर 54 धावा. आणि आले चेंडू भिरकावून दिला. नरेश यादवच्या डोक्याच्या वरनं हा आलाय दमदार षटकार. संघाची संघ चाले पुढे सरकले. स्कोर गाडी स्कोर झालाय 60 धावा. आली हवा झालं 60 धावा. शेवटचा चेंडू. चला टॉस साठी संपर्क करा. बेलवली 40+ चॅलेंजर बेलवली 40+ आणि डान्सर साक्षी एंटरप्राइजेस डान्सर 4G या किशोर भुर्जी कैलास भुर्जी टॉस केली. आज नो टाइम पास टायमिंग म्हणी. बघा किशोर भुर्जी लगेच सांगतात थांब जरा. सतीश दादांनी टॉप केलेला संघ साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी. इथले व्यक्तिमत्वाने टॉप केलेला संघ आले बघा. पुन्हा एकदा खराब. ओवल्याच्या नाईट मध्ये पाहिला पण कैलासचा संघ. वरवलीला पण पाहिला. दमदार खेळ राहिला आतापर्यंत. VVP मध्ये ओपन मध्ये खेळतात. आता गावासाठी गावाच्या मातीसाठी गावाच्या विकासासाठी गावाच्या हितासाठी दोन्ही भाऊ एकत्र आलेत. षटकातील पुढचा चेंडू असेल. राजेश पाटीलचा ब्लॉकचा मारा. सोन्या गायकवाड चेंडूची पकड करतोय. पुन्हा एकदा फेकी होते हो बघा. आणि टार्गेट आहे आतापर्यंत 4 षटका संपतील तर 62 झालं. 63 राऊंड टार्गेट. त्याला चेंडू द्या लगेच करावे टीम. आपण लगेच फिल्डिंग लावून घ्यायचं आणि कैला दादा या टास साठी. आणि नरेश पाटील परशुराम भाऊ कुठे आहेत नरेश पाटील. या बेलेली टीमचा कॅप्टन डान्सरचा आलेत कैलासजी. तर मी सत्कार करण्यासाठी विनंती करतोय. संजय कांबळे स्वागत करायचं आहे. कुठे निघालात. सत्कार करायचा आहे. बाय पॉवरफुल आहे तो. आज सकाळपासून बघा जसा बकासूर धावतो तसा आमचा सागर 1 मॅन शो सकाळपासून एकटा दजलाय कॉमेंट्री करण्यासाठी. याला म्हणतात पॉवर. 18 गावचा बादशाह सागर पाटील केला पॉवर आणि त्यांच्यावर खुश होऊन आमचे सुहास भाऊन त्याला 500 रुपये बक्षीस दिलंय. आकाश म्हात्रे भाऊ यांचा सत्कार करायचा आहे. सॅसी केकचे ऑनर त्यांच्याकडून आम्हाला सायकल दिली गेली आहे मॅन ऑफ द सिरीज साठी. त्याबद्दल आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करत आहोत. सन्माननीय आकाश भाऊ म्हात्रे यांचा सत्कार होतो. त्यानंतर आमचे उमेश दिवाले गावचे ब्रास बँड मास्टर त्यांचा पण सत्कार करायचा आहे. दोघांचा सत्कार इथे होणार. त्यानंतर बेलवली गावचे आमचे नरेश पाटील यांचा सत्कार करायचा आहे. आयोजकांना विनंती करतोय संजय कांबळे आपण आपल्या शुभ असे पटापट सत्कार करून घ्यायचे.
चला पुढच्या मॅचचा टॉस करणार आहोत आपण. आकाश भाऊ मात्रेंना विनंती करतो आपण टॉस साठी खाली जायचं. बेलवली पोल्ट्री आणि धानसर पोल्ट्री दोन संघांमध्ये या स्पर्धेचा आजच्या दिवसातील शेवटचा फ्रेश सामना. त्यानंतर इथं सन्मान, अजून एक मोठा सन्मान आहे. आमचे संदीप शेठ खारकर या स्पर्धेचे मुख्य आयोजक पॅकर, त्यांचे निकटवर्गीय अगदी जवळचे मित्र, ज्यांचं या उलव्या नोड मध्ये एक जबरदस्त असं नाव झालंय, ते म्हणजे आमचे डॉक्टर मिथुन सरांचा इथं सत्कार करणार आहोत आपण. डॉक्टर मिथुन सरांचा सत्कार. आणि मी सर संध्याकाळी पण आपल्या हॉस्पिटलला येणार आहे, मुलाला घेऊन यायचंच आहे, तब्येत थोडी डाऊन आहे. आणि मिथुन सरांचा हात लागल्यानंतर ऑटोमॅटिक पेशंटला बरं वाटतंय, ही त्यांची क्वालिटी आहे. आणि आपला आगरी माणूस डॉक्टर आहे, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. दोन्ही भाऊ डॉक्टर आहेत. मिथुन सर म्हटलं तर आपले आगरी आहेत, डॉक्टर आहेत, आणि त्यांच्या हातामध्ये गुण आहेत. त्यांच्याकडे जेवढी गर्दी आहे पेशंटची, कारण खरंच संदीप खारकर यांचं निकटवर्गीय, संदीप खारकर यांचं विहान लॅब आहे. आणि ते डॉक्टर, दोन्ही डॉक्टर, अगदी एक रिलेशन जमलंय, एक नातं बनलंय. आणि मिथुन सरांचं, डॉक्टरांचं इथं सन्मान आपण इथं करणार आहोत. अगदी उलवे नोड मध्ये खूप नावारूपाला आलेला हा त्यांचा क्लिनिक, त्यांचा दवाखाना, आणि एक अतिशय निकटवर्गीय संदीप शेठ खारकर यांचा अगदी जवळचा मित्रवर्ग, आणि त्यांचा इथं सन्मान. आणि क्रिकेटपट्टू पण आहे. डॉक्टरांच्या स्पर्धा असतात, डॉक्टर क्रिकेट स्पर्धा ज्या होतात त्यावेळेला ते देखील सहभाग घेत असतात. तर लाईव्ह मध्ये आपण तिकडे बघायचं आहे, कॅमेरामध्ये पीटीसी लाईव्ह आहे. आता बरोबर तुझा लक्ष गेला, धन्यवाद. डॉक्टरांचा सन्मान झालाय. उमेश ब्रास बँडचे त्यांचा पण सत्कार करायचा आहे. तर नरेश पाटील यांचा सत्कार करायचा आहे. संजय कांबळे लगेच खाली, पण प्रदीप कारकर लगेच नरेश पाटील यांचा सत्कार करून घ्या खाली. त्यानंतर दयानंद कारकर यांचा देखील इकडे आगमन होत आहे. या नरेश पाटील यांचा सत्कार, संदीप शेठ बेलवलीचे नरेश पाटील यांचा सत्कार करायचा आहे. अष्टपैलू क्रिकेटपट्टू आणि माजी सरपंच बेलवली ग्रामपंचायत, त्याचा इथं आपण सन्मान करणार आहोत. हॅलो, चला सत्कार होतोय बेलवलीचे नरेश पाटील सरांचा. आता आम्ही सागरला थोडी विश्रांती देत आहोत. सकाळपासून तो दजलाय, दमलाय, थकलाय. आता त्याला थोडासा एक सामना आम्ही रेस्ट देणार आहोत, आणि पुन्हा मग आपण हा गुलाल मैदानामध्ये पुन्हा उतरवणार आहोतच. थँक्यू व्हेरी मच. तोच आहे तो कांबळे. चला धानसर आणि बेलवलीचा टॉस करायचा. कांबळे लगेच. दयानंद खारकर यांचा इथं सत्कार करायचा आहे. आयोजकांना मी विनंती करतोय आपण दयानंद खारकर यांचा सत्कार करून घेऊया. शाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार. टॉस करणारे संजय कांबळे लगेच. मान्यवर मला वाटतं इथं उमेश कोहली ब्रास बँड मगाशी पण अनाउन्समेंट केली, सत्कार घ्यायचा उमेश कोहली ब्रास बँड मास्टर. प्रीतम सत्कार घ्यायचा उमेश कोहली यांचा लगेच. चला धानसर आणि बेलवली मध्ये लगेच टॉस होणार आहे. 4 ओव्हरची मॅच आहे, 4 गोलंदाज. चला उमेश कोहली यांचा सत्कार. गुरुनाथ पाटील यांचा सत्कार देखील करायचा आहे. 40+ मास्टर गुरुनाथ पाटील यांचा पण इथं सन्मान करून घ्यायचा संदीप शेठ. आता आपण मॅच कडे वळणार आहोत. टॉस होतोय, पाहुण्यांचा सत्कार झालाय. सन्माननीय बेलवली नाणेफेकी जिंकली. आपण मैदानात ताबा लगेच घ्या ही मॅच झाल्यानंतर. हॅलो, पंचांनी नो बॉलचा इशारा दिला आहे. अर्थातच या चेंडूवरती नो प्लस ज्या धावा आता आलेल्या आहेत 6, म्हणजे टोटल 7 धावांनी आव्हान आहे, टार्गेट आहे 63 धावांचं. सोन्या गायकवाड एक जबरदस्त खेळाडू आहे, आणि तो जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत मी म्हणेन पारगाव संघ या स्पर्धे या मॅच मध्ये वन साइड असेल, कारण एक अष्टपैलू क्रिकेटपटू. 7 धावा धावफलकावर. गुरुनाथ पाटील यांचा सत्कार झालेला आहे. निलेशचा फुलटॉस आणि सोन्या मांडल्यानंतर असेच लॉलीपॉप तुम्ही टाकू शकत नाहीये. षटकार. सोन्याला असे जर चेंडू टाकले निलेश तर मग तो षटकाराचीच भाषा बोलणारच आहे. त्यामुळे तुला आता मात्र
शांत आणि कॉन्सन्ट्रेशन मध्ये सोन्याला जर बॉलिंग करावी लागेल, नाहीतर हा फलंदाज कदाचित ही मॅच लवकरात लवकर संपवेल असे चित्र दिसायला लागले. आता मात्र करावा संघ एकत्र आलाय, चर्चा सुरू झाली, चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. कारण एकच आहे, सोन्या गायकवाडचे आलेले 2 मोठे षटकार, नो बॉलवरती आलेला षटकार, म्हणजे एका चेंडूमध्ये 13 धावा आता खर्च झाल्यात. आव्हान आहे 63 धावांचा आणि त्याच्यामध्ये 13 एका चेंडूमध्ये, म्हणजे जो सरासरी 15ची होती ती डायरेक्ट डाऊन झालेली आहे. आता ते 12.50 वर आलेली आहे. पुढची मॅच बेलवली आणि डान्सर रेडी राहायचं लगेच. पुन्हा फुल टॉस आणि डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सोन्या गायकवाडच्या बॅट मधून आलेला हा षटकार. 3 षटकार सोन्या गायकवाडच्या बॅट मधून. आणि आता मात्र निलेश हा गोलंदाज थोडासा, निलेश तांडेल थोडासा टेन्शन आहे, प्रेशर मध्ये गोलंदाजी, लाईन आणि लेंथ त्याला सध्या सापडत नाहीये. ब्लॉक हॉलचा वापर सध्या मला असं वाटते, पण चेंडू फुल टॉस होत आहेत आणि त्यामुळं राजेश करावे संघाचा त्याने षटकार हॅट्रिक पहिल्या सत्रामध्ये मारली होती. आता सोन्या गायकवाड यांनी मात्र षटकार हॅट्रिक मारली आहे. तशाच तसं ठोस प्रत्युत्तर दिले ते पारगाव संघानं. आता मात्र व्हेरिएशन, मात्र डीप बॅक पॉइंट सोन्याच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. काय झाला? पंच जरा तो स्टंप मारायचा आप्पा समोर आपण बघत. बघा सागर पाटीलचा किती लक्ष आहे, चाणक्य बघा, त्याने आम्हाला इथून सांगितलं की तुम्ही सांगा पंचांना. नुसतंच त्याला आम्ही ठेवला नाही इथं दिवसभर राजा, असंच त्याला बोलवलं नाही आम्ही, कारण सर्व गुण संपन्न 18 गावचा बादशाह आहे सागर पाटील. 100% आहे. धाव संख्या आहे धाव फलकावरती 23. ओ यावेळेला हवेत पंच षटकार आणि पहिल्या षटक सुरू आहे निलेश तांडेलचा. मात्र इथं समाचार, धावसंख्या 29 धावा, 4 बॉल मध्ये 29, म्हणजे मॅच काय 2 ओव्हर मध्ये संपवण्याचा इरादा सोन्या गायकवाडचा मला तरी वाटतोय. कारण त्याची बॅट ज्या प्रकारे लागली ना, आता मला नाही वाटत की हा थांबणार आहे. जबरदस्त जबरदस्त बॅटिंग, चौफेर फटकेबाजी. वरती हेलिकॉप्टर पण लाईव्ह बघा स्क्रीन वरती, हेलिपॅड सेम साहेब वरून जात आहेत. आणि सोन्या हा आता मात्र चेंडू क्लीन बॉल, दांडी उडवली आहे. उशिराने का होईना पण मात्र मी सोन्याला बाद करू शकतो हे निलेश तांडेलने करून दाखवले. आणि आता मात्र सोन्या बाद झाला धावसंख्या दाखवतावरती 29. आता कमबॅक करू शकतोय की करावे संघ या मॅच मध्ये, त्यांना संधी आहे. करावे संघ या मॅच मध्ये कदाचित शिरकाव करू शकते का, कारण सोन्याची विकेट या मॅच मध्ये बाहेर आलेली आहे आणि धावसंख्या दाखवतावरती 30 लागल्या. 63 धावांचं आव्हान आहे, म्हणजे अजूनही चेंडू उरलेत 18 आणि गरज आहे 19 चेंडू अजून बाकी आहे, म्हणजे अजून एक चेंडू बाकी आहे. 34 धावांची गरज आहे. अजूनही सामना संपला नाहीये. करावे संघ कधीही सामन्याचं चित्र पलटू शकेल. त्यांच्याकडे निलेश आहे, राजा, योगेश तांडेल, कपिल असे अलंकार तांडेल आज या मॅच मध्ये उपस्थित नाही आहे. करावे संघाचा विस्फोटक असा खेळाडू तो या मॅच मध्ये नाही आहे. तरी देखील मला वाटते करावे संघ या सामन्यामध्ये शिरकाव करू शकते. मात्र पारगाव संघ देखील तेवढ्याच ताकदीने मात्र ही मॅच जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक 30,000 रुपये, मोठ्या ट्रॉफीज आणि सायकल, कूलर्स, बराच काही बॅट आहे, बुटा आहेत, भरपूर काही बक्षिसो ते जिंकण्याचा मानस मात्र या संघाने ठरवला असेल. ओ रत्नदीप चौधरी, ओ काय फटकाय बघा मित्रांनो, डोक्यावरती बसून घुटना टेक. या वयामध्ये 50+ झालेला आहे. 52 वर्षाचा हा रांगणा गडी डोक्यावरती बसून जर षटकार मारत असेल मित्रांनो, तर यासारखी आश्चर्याची गोष्ट नाहीये. 52 वर्षाचा हा रांगडा तगडा खेळाडू डोक्यावरती बसून त्याची कला बघितल्या, पण लाईव्हला बघा काय त्याने फटका मारलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकता. रत्नदीप अगदी उजवा पाय वाकवला, बेंड केला, खाली बसवला आणि हा जबरदस्त शॉट, तगडा शॉट आणि काय बॅटिंग. 35 धावा धावफलकावरती. निलेश तांडेल याच्यावरती आक्रमण, महागड षटक, खूप महागड षटक. खेळपट्टी सागरला करमत नाहीये, त्याला राहत नाही, बोलल्याशिवाय त्याला थांबणार नाही तो. पण आम्ही त्यांच्याकडे जाऊ. ही मॅच फक्त एक थोडा एक इनिंग शांत राहा.
35 धावा आणि आता मात्र गोलंदाज नवीन गोलंदाज वापरला इथं करावे संघानं. धावसंख्या अजूनही 18 चेंडूमध्ये मला वाटते 28 धावांची गरज आहे. 18-28. प्रमोद तांडेल आता गोलंदाज आलेला आहे. 18 चेंडू 28 धावा 52 वर्षामध्ये. कारण त्याचा फिटनेस चांगला आहे रत्नदीपचा. तो सराव मला वाटतं रेग्युलर असेल, वॉर्मअप असेल, त्याचा वर्कआउट असेल. कारण वर्कआउट शिवाय क्रिकेट खेळणं सोपं नाहीये आणि रत्नदीप म्हटल्यानंतर त्याचं हे चांगलं प्रदर्शन आतापर्यंत त्यांनी दाखवलंय. षटका आता नरेश गायकवाडला बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक आली आहे. 6 चेंडू तो नॉनस्ट्राईकला उभा फक्त बघत राहिला होता आणि आता मात्र त्याला संधी मिळाली आहे. आणि आता गोलंदाज बघायचं करावे संघाचा हा कमबॅक करून देणार की नाही, वापसी असेल की नाही या षटकामध्ये. ओ यावेळेला लॉंग ऑफ निलेश तांडेल. चेंडू उचलत होतो चेंडूवरती फक्त आणि फक्त एकच धाव आली आणि एका धावेने आता मात्र पारगावची रणनीती आपण जर बघितली, रत्नदीपला वन डाऊनला पाठवलं आणि ज्या प्रकारे त्याने फटका खेचलाय आणि नक्कीच मी प्रशंसा करेन या खेळाडूची. अप्रतिम असा शॉट्स. आमचे काव्या पाटील अर्थातच काव्या वालचे काव्या पाटील हे आमच्या या स्पर्धेमध्ये खूप मेहनत, चहाची व्यवस्था त्यांच्याकडून केली गेली. चहा सर्व कॉमेंटेटर्स पाहुण्यांना ते पुरवत आहेत. सिंगल आले. धावसंख्या धापलकावरती 36. ओ कट शॉट रत्नदीप चौधरी आणि हा चौकार. मला माहिती आहे पाटील आहे, रत्नदीप चौधरी नावाचे पण 2 खेळाडू आहेत, मित्र आहेत, म्हणून त्याचं पण नाव रत्नदीप चौधरी घेतलंय. मला माहिती आहे तो पाटील आहे. सचिन खुश झालेला आहे आणि हा चौकार आणि चौकाराने धावसंख्या धावफलकावरती 39. कचेर शेठ ठाकूर उलवा यांच्याकडून 2000 रुपयाची देणगी या गौरी स्पोर्ट उल्वे संघासाठी आलेले आहे. तर कचेर ठाकूर यांचा आम्ही आभार मानतो आहोत. दयानंद खारकर यांच्याकडून 1000 रुपये. थँक्यू व्हेरी मच. दोन्ही देणगीदारांचा आम्ही आभार मानत आहोत. पल्लू मारायचा होता, पॅडल करायचा होता, मात्र चेंडूवरती 1 धाव आणि एका धावेने आता धावसंख्या धावफलकावरती. पंचांनी 22चा इशारा दिला. 41 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. एक 41 धावा धावफलकावरती. फुलटॉस आता मात्र पॉइंट कडे निलेश आहे तिकडे आणि हो डायरेक्ट हिट मात्र नाही, फक्त सिंगल आणि धावसंख्या धावफलकावरती 42. म्हणजे या षटकातील अजूनही मला वाटते 2 चेंडू शिल्लक आहेत. 63 धावा काढायच्या आहेत. 42 14 चेंडू मध्ये 21 धावांची गरज आहे. सोन्या गायकवाडने जी सुरुवात दिली आणि तदनंतर त्याला मोहर लावली रत्नदीप सारख्या फलंदाजाने. चौकार षटकार आणि मग सुस्थितीमध्ये. ओ आता डॉट बॉल. 13 चेंडू 21 धावांची गरज. एक बॉल. अजून एक डॉट बॉल आणि आता मात्र 2 डॉट नंतर 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. बारा चेंडू 21 धावा. पाणी द्या मैदानामध्ये, पाणी घ्या. 12 चेंडू आणि 21 धावांची. करावे संघ या मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न आहे. कमबॅक करू शकतो की नाही. एक षटक चांगलं 5 धावांचं किंवा 6 धावांचं या मॅच मध्ये करावे संघ कदाचित कमबॅक होऊ शकतो की काय, असं मात्र त्यासाठी त्यांना गोलंदाज वापरावा तसा लागेल. आज या स्पर्धेमध्ये आमचे आधारस्तंभ, खरंच आम्हाला त्यांचं खूप मोठं योगदान असतो. ते विजय शेठ खारकर आज इथे उपस्थित नाही आहेत, इथे नाही आहेत, तरी मात्र त्यांच्या माध्यमातून आम्हाला 50,000 रुपयाची देणगी इथं आम्हाला आलेली आहे. तर विजय शेठ खारकर यांचा आम्ही आभार मानत आहोत. खूप मोठं व्यक्तिमत्व आज आमच्याकडे अवेलेबल नाही तिथं, मात्र त्यांच्या माध्यमातून 50,000 रुपयाची रोख रक्कम देणगी आम्हाला या स्पर्धेसाठी आलेली आहे.
आणि मात्र 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. सर्व देणगीदारांनी आम्हाला खुल्या हाताने मदत केली. दीपक शेठ कारगिरी यांनी जेवण दिलं. त्यानंतर बरेच बिल्डर्स वर्ग एखादी 30-15 असे अमित खारकर यांच्याकडून 15,000 दुसरा क्रमांक भरपूर लोकांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये सहकार्य केले, खुल्या हाताने मदत केली आहे. त्या सर्वांचा आम्ही आभार मानतो. समीर भोईर 12 चेंडू 21. हो यावेळेला कव्हरच्या डोक्यावरून नरेश गायकवाडच्या बॅटमधून चौकार. संदीप ठाकूर उलवा यांच्याकडून 3,000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचं देखील आम्ही आभार आणि धन्यवाद बोलतो त्यांना. संदीप ठाकूर थँक्यू व्हेरी मच. मात्र 11 चेंडू आणि 17 धावांची गरज. 11 चेंडू 17. समीर भोईर आता राईट मुहूर्त विकेटने आलाय. 11-17चं हे समीकरण आहे. दिसायला आव्हान जरी छोटं असलं तरी क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कधी काय होईल, कधी बासा पलटेल सांगू शकत नाहीये. फिल्डिंग आपण बदलवतात. मला वाटतं मी विनंती करतो की सामना आपण लगेच सुरू करायचा. अजून एक फ्रेश सामना बाकी आहे आणि शेवटचे जे 3 संघ खेळणार आहेत ते मला वाटते 2-2 षटकांचे आम्ही सामने खेळवणार आहोत, कारण वेळ तेवढी मिळणार नाही आहे. जशी टायमिंग असेल, वेळ असेल तसे सेमीफायनल आणि फायनल आम्ही खेळवणार आहोत. चला 11 चेंडू 17. नरेश गायकवाड स्ट्राईकला आणि समीर भोईर गोलंदाजच्या मार्कवर. ओ यावेळेला कट शॉट पॉइंट कडून चेंडू ट्रॅव्हल होतो. निलेश चेंडूच्या मागे धावतोय. चेंडू अडवलाय. फक्त 2 धावा म्हणजे 10 चेंडू आणि 15 धावांची अजून गरज आहे. रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघाचे जबरदस्त क्रिकेटपटू आकाश मडवी यांचं या स्टेजवर आगमन झालेलं आहे. आकाश मडवी वेलकम. या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. 15 धावांची अजून गरज आहे. 10 चेंडू 15 धावा. ओ यावेळेला लॉंग ऑफ कडे अगदी वेगाने पहिली धाव. फक्त एकच धाव आली आहे. 9 चेंडू आणि 14 धावा संघाची टोटल झालेली आहे 49. 9 चेंडू 14 धावांची गरज आहे. सुरुवातीला सोन्याने ज्या षटकार ठोकले आणि नंतर असं वाटलं की मॅच लवकर फिनिश होईल, मात्र कमबॅक झालं लगेच विकेट. अजून राजा पॅव्हलियन मध्ये साबूत आहे, पण सामन्याचं जर आपण चित्र बघितलं, स्पष्टीकरण जर बघितलं, नकाशा बघितला, आलेख जर बघितला, आराखडा बघितला, उतारा जर बघितला तर अजून धावांची भरपूर तशी गरज आहे. 9 चेंडू 14 धावांची गरज आहे. ओ डॉट बॉल, टेन्शन येणार, टेन्शन. 8 चेंडू 14 धावांची गरज. 8 चेंडू 14. पंच गाड्या सोडा आता. 8 चेंडू 14 कारण उशीर झालेला आहे बघा. 8 चेंडू 14. सागर इकडे बिंजोर आहे. 10 बालद्या आणि 2 गोंडे घेऊन तो बिंजोर आहे. लेफ्ट डावी साईड जोड द्या त्याला. आणखीन एक चेंडू यावेळेला डॉट येलाय. आता मात्र पारगाव संघ टेन्शन असेल, प्रेशर आलाय, दबाव, कारण समीकरण 7 चेंडू 14 धावांची गरज आहे बघा. 10 चेंडू मध्ये 15 गरज होती. 9-14, 8-14, 7-14 आणि लगातार रत्नदीप मात्र 5 डॉट बॉल केलेला आहे. हा जर डॉट आला तर 7-14 कठीण होऊन बसेल. हा चौकार षटकार. पारगाव संघ या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक बघायचा आहे. 7 बॉल 14. ओ अजून एक डॉट बॉल आणि हे डॉट चेंडू टेन्शन देणार पारगाव संघाला, कारण 6 चेंडू 14चं समीकरण. लगातार शेवटचे 3 डॉट बॉल खेळलाय रत्नदीप. 3 चेंडू मध्ये जर 3 आले असते तरी 11 राहिले असत्या. मात्र क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला आहे. मी मगाशी सांगितलं क्रिकेटमध्ये काही होऊ शकते, आपण भाकीत करू शकत नाहीये, कारण चित्र पलटायला वेळ लागत नाहीये आणि तसंच काही घडत आहे. माणूस बदलायला वेळ लागत नाही तर क्रिकेट बदलायला काय वेळ लागणार आहे. करावे संघाच्या 48 होत्या, यांच्या 49 आहेत, म्हणजे कारावेच्या पारगावच्या 1 धावेने जास्त आहे. 6 चेंडू 14. गोलंदाज कोण आहे? अनिल तांडेल. कंपल्सरी चेसिंग आहे. 6 चेंडू 14 धावांची गरज. कामना अगदी टाईट आहे. गरमागरमीचा मुकाबला आहे. पारगावचा नरेश गायकवाड स्ट्राईक एंडवरती आहे.
क्रिकेटमध्ये अहोरात्र ज्याने झिजवले आहेत, 50शी ओलांडली आहे, आज 54 वयामध्ये हा खेळाडू या मैदानामध्ये उभा दिसतोय. त्याची पर्सनॅलिटी, बॉडी लँग्वेज असं वाटत नाही की हा 50+ आहे, कारण हा अतिशय मुरलेला खेळाडू. मेहनत किती आहे त्याची, प्रॅक्टिस, वर्कआउट. आणि आता मात्र 6 चेंडूमध्ये 14 जर करायचे असतील तर नरेश गायकवाडच्या बॅटमधून धावा येणं गरजेचं आहे. ट्रॅक्टर चालवतो तो असं आम्हाला सागर सांगतायत, म्हणजे त्याचा व्यायाम खूप कठीण व्यायाम आहे तो. आणि 6 चेंडूमध्ये 14 धावाची गरज आहे. गोलंदाज अनिल तांडेल करावे की पारगाव, इम्पॉर्टंट मॅच. हो, यावेळेला ब्लॉक हॉल खोदलाय. निलेश तांडेल चेंडूवरती वेगाने खराब शतक, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र ही आत्महत्या. आणि आता मात्र राजा जाणार. करावे संघ राजा आला आता मैदानामध्ये. तलवार बॅटीतून काढले, हिरवी तलवार, पोपटी कलरची बॅट. आता मात्र 5 चेंडू आणि 14. बघा रनआउटची विकेट, सॉरी 5 चेंडू 13. धावसंख्या धावपलकावरती 50. पारगाव संघाच्या 50 झालेल्या आहेत. 5 चेंडू 13 धावा. नवीन फलंदाज राजा पाटील, राजेश. चला विवेक पोरजी निवेदक यांना मी विनंती करतो आपण स्टेजवरती. आणि राजकिरण कोहली यांनी पण वरती यायचं, कारण मला तो दिसला नाही आहे. उल्वे नोड मध्ये आजकाल राजकिरणचा ट्रेंड चालू आहे आणि त्याच्या युट्यूबला आपण जर व्हिडिओ बघितल्या तर त्याच्या मच्छीमारीच्या व्हिडिओ असतात. तो वारंवार समुद्रामध्ये जात असतो. एक स्वतः निवेदक आहे, गायक आहे आणि त्याच्या आपण गाणी जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी सॉन्ग असतात. चेंडू लॉंग बॉलच्या डोक्यावरून आणि उशीर झाला आहे. सीमा पार चौकार. हा चौकार आलेला आहे. 4 धावांनी धावसंख्या पुढे गेलेली आहे. धावफलकावरती आता मात्र गरज आहे. धावा टोटल 54 झाल्या, म्हणजे 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. चला राजकिरण कोहली यावरती 4 चेंडू 9 धावांची गरज आहे. आणि आता मात्र अनिलला थोडं चर्चा केलेली आहे अनिल तांडेल सोबत राजाने, की आता मात्र तुला कोणत्या प्रकारचा चेंडू सोडायचा आहे, कसा बॉल टाकायचा आहे. 4 मध्ये 9 वाचवायचे आहेत. 2 डॉट बॉल, एकाच चांगली विकेट, मात्र एक मोठा फटका. पारगाव संघ या मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक होऊ शकतोय. 4 बॉल 9. नरेश गायकवाड वय वर्ष 54 आणि त्याच्या बॅट मधून आलेला हा षटकार आणि सामना खलास करून टाकलाय. 3 चेंडू 3 धावा. 52च्या पुढे वय आहेत. या वयामध्ये षटकार आणि नरेश ही षटकार मारल्या. सागर पाटील किती खुश झालाय, त्याचा खूप फॅन आहे. आणि 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. क्रिकेटमध्ये वयाला मर्यादा नाही, फक्त तुमच्यामध्ये खेळण्याची धमक असायला हवी. नुसतं बोलून क्रिकेट होत नाहीये, तर ते करून दाखवायचं असतं. आणि ते करून दाखवत असताना नरेश गायकवाड दुसरी धाव घेण्याची रॉंग एंडला थ्रो झाली आहे, चुकीच्या जागेवर. आणि त्याचा बेनिफिट, त्याचा फायदा उचललाय मात्र नरेश गायकवाडने. आणि आता मात्र 2 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. नरेश गायकवाड षटकार ठोकलाय. 2 चेंडू 1 धावा. दोन चेंडू आणि 1 धावेची गरज. रॉंग एंडला थ्रो झाली, चुकीच्या जागेवर चेंडू उडवलाय. नरेश गायकवाड 50 गाठल्यानंतरही हा खेळाडू बघा काय टॅलेंट आहे, किती चतुर आहे, किती चाणक्य आहे, किती धूर्त आहे, किती हुशार आहे. बुद्धी बघा किती, बुद्धिमत्ता किती तब्बल असा हा खेळाडू आहे. त्याला माहिती आहे बॉल टू बॉल रन आहे. षटकार मारायला तो गेला नाही सागर, लगेच त्याने 2 धावा घेतल्या. नाही तर बरेच खेळाडू षटकार मारायला जातात, बॉल हुकतात आणि मग मॅच हारून जाते. हे यंग खेळाडूंनी शिकायला हवं या पोर्टिप्लसच्या खेळाडूंकडून की कसा क्रिकेट खेळायचा असतो. आणि तसाच क्रिकेट हा मला वाटतं नरेश गायकवाड. 2 चेंडू 1 धावेची गरज. करावे संघ मला वाटलं होतं ही फाईट होईल या मॅच मध्ये, मात्र पूर्णपणे कमबॅक केलाय नरेश गायकवाडनं. 2 चेंडू 1 धावेची गरज. बिग फाईट आहे करावे 40+ विरुद्ध पारगाव 40+. हा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून आणि सिंगलने मात्र पारगाव संघ ही मॅच जिंकलेली आहे. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मी लगेच बोलवतो नरेश गायकवाड. आणि धानसर
आणि बेलवली लगेच मैदानामध्ये जा. धानसर आणि बेलवली मैदानामध्ये जा. सागर या कॉमेंट्रीसाठी लगेच. पंच चहा घेण्यासाठी यायचंय. पंच आप्पा आणि पप्पू चहा पिण्यासाठी आपण लगेच स्टेज कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय. चहाची व्यवस्था केली गेली आहे. टी टाइम आहे. तर या मॅच साठी पंच पॅडी एक मॅच साठी पंच जा. पॅडी आणि त्यांना एक मॅच रेस्ट द्या थोडी. संजय कांबळे रुपेश मात्रे दिगाडी आहेत का? एक मॅच साठी पंच मीच येते. चला पॅडी आणि मी आणि एक मॅच साठी पप्पू आणि आप्पा चहासाठी चहा घेण्यासाठी यायचंय. टी टाइम आहे. थोडी रेस्ट आहे. चला बेलवली आणि धानसर. चला नरेश गायकवाड मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचंय. थँक्यू व्हेरी मच मिथुन सर आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित लावली. धन्यवाद राजकिरण. थँक्यू व्हेरी मच.